हॅलो मित्रांनो, वेलकम टू माय मिनी व्लॉग। आज मी माझ्या आईला घेऊन चाललो नागपूरले। माझ्या मोठ्या बाबाच्या मुलीचं लग्न आहे, तर आई म्हणते नागपूर वरून 2 साड्या घेतोय बाई। आणि आम्ही नागपूरले जातो 2 व्हीलर न। आम्हाला बहुत गरमी लागली तर उसाचा ज्यूस पेलो आणि उंट एवढी भयंकर आहे का पूर्ण हातपाय जळल्यासारखे लागत होते। आईला चाय प्यायचा होता तर अजून एका ठिकाणी थांबलो आम्ही। मग आईनं मस्त चाय लस्सी पिऊन टाकली। अजून निघलो आम्ही पुढच्या प्रवासासाठी। आणि हा टोल नाका आला की समजून जायचा का नागपूर जवळच आहे। फायनली आम्ही नागपूर पोहोचलो बी। नागपूर पोहोचल्याबरोबर आम्ही ना खाल्लो दहीपुरी आणि मी माझ्या मैत्रिणीसाठी घेतलो व्हेज मोमोज। आणि हा लोकेशन कुठल्या एरियातला वे कमेंट मध्ये सांगा। मैत्रिणीच्या घरी पोहोचलो आम्ही। आल्याबरोबर काकून मस्त पाणी वगैरे दिले। मग माझ्या मैत्रिणीनं बनवलं निंबूचा सरबत। रात्री जेवणात काकून पूर्ण आमची खातिरदारीच करून टाकली। मग रात्री माझ्या मैत्रिणीसोबत गेलो 14 एप्रिलचा माहोल पाहण्यासाठी। माझे फॉलोअर्स भेटले, यांच्यासोबत मस्त डान्स वगैरे केलो मी। मग थोडा फॅन मुवमेंट वगैरे झाला, चाय वगैरे पिऊन गेलो मग आम्ही घरी। सकाळी सकाळी माझी आई मस्त माझ्यावर ओरडत होती, आपणच गेल्या म्हणे 14 एप्रिलची रॅली पाहायला, मला नाही नेल्या म्हणे। आता आईले कोण सांगाल तेवढी गर्दी राहते। मग दवलडी बिवलडी असती तर मी कोठी शोधलो असतो आईले नागपूर एवढा आवडला की आई म्हणे आपण इथंच राहायला येऊन जाऊ। ऐका मग तुमच्या घराजवळ रूम बीम सांगून टाका, आईला घेऊन राहायला येते येऊन जातो। मग सकाळी सकाळी माझ्या मैत्रिणीच्या भावानं हा टरबूजचा का बनवलं माहित नाही। माझी आई मस्त तारीफ करत होती त्याची, मस्त छान बनवलास रे बापू म्हणून। मग मीने इन्स्टामार्ट वरून बोलवलो हा ब्रश, पुरा खतरनाकच आहे। झाला हा 850चा, आईले सांगलो 200 रुपयाचा झाला, नाही तर माझा पूर्ण कापूनच टाकत होती। भेटूया गाईज नेक्स्ट व्हिडिओ मध्ये।